नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपल्या मागच्या भागामध्ये आपण वात प्रकृती कशी ओळखायची, त्याची काय लक्षणं आहेत हे पाहिलं. आता या लोकांनी म्हणजे जर वाताची प्रकृती तुमची असेल, तुम्ही या प्रकारामध्ये मोडत असाल, तर तुम्ही काय काळजी घ्यायला हवी? कारण आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ हे जे 3 दोष सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये वात हा सगळ्यात जास्त अवघड सांगितलेला आहे चिकित्सा करण्यासाठी. म्हणजे वाताला जिंकणं हेच अर्धी चिकित्सा मानलं जातं आणि त्यामुळे वैद्य लोकांना देखील हा वात अतिशय त्रासदायक ठरतो. म्हणून हा शरीरामध्ये वाढू नये आणि त्याच्यामुळे कुठले आजार होऊ नये हे जर आपल्याला वाटत असेल, तर आपण त्यानुसार आपली दिनचर्या, आपलं रुटीन, आपला आहार विहार ठेवणं अत्यावश्यक असतं. म्हणूनच आपण ज्यावेळेस बोलतो की माझी वात प्रकृती आहे, त्यामुळे मला संधिवाताचा त्रास झालाय, म्हणून मला गॅसेस होतात, तर शब्दशः किंवा प्रत्येक वेळी असं नसतं. आपण नेहमी बघतो की त्या ऋतूनुसार, तुमच्या आहार विहारानुसार, लाईफस्टाईलनुसार तुम्हाला वेगवेगळे आजार होत असतात. पण ज्यांची वाताची प्रकृती आहे त्यांना वाताचे आजार चटकन होतात, लवकर होतात. म्हणून वात प्रकृतीच्या लोकांनी आहार कसा ठेवावा, तर त्यांना आवडतो त्या पद्धतीनं त्यांचा आहार जो आहे तो गरम असावा, म्हणजे ताजा असावा. थंड पदार्थ म्हणजे फक्त स्पर्शाने नाही, तर प्रकृती म्हणजे ज्यांचं वीर्य थंड आहे, जे पदार्थ शरीरात जाऊन शीतता निर्माण करतात, हे पदार्थ या लोकांनी कमी प्रमाणामध्ये खावे. आणि त्याच वेळी उष्ण पदार्थ, थोडे गरम पदार्थ, स्पर्शाला देखील आणि स्वभावाला देखील गरम असणारे पदार्थ यांच्या आहारात जास्त असायला हवेत. त्याच पद्धतीनं स्निग्ध आहार यांनी ठेवावा. म्हणजे आपल्या ताटामध्ये वात प्रकृतीच्या लोकांनी आवर्जून तूप असलं पाहिजे त्यांच्या ताटामध्ये. त्याच पद्धतीनं लोणी जे आहे किंवा तेलाचे पदार्थ जे आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, दूध आहे, या पद्धतीचे पदार्थ यांच्या आहारामध्ये नियमितपणे असणं आवश्यक आहे. म्हणूनच वात प्रकृतीच्या लोकांनी खूप जास्त रुक्ष आहार म्हणजे कोरडा, मग त्याच्यात बेकरीचे पदार्थ मुख्यतः किंवा शरीरामध्ये जाऊन वात वाढवणारे जे पदार्थ आहेत ते यांनी खाणं टाळलं पाहिजे. त्याच वेळी या लोकांनी आहारामध्ये जे रस आहेत त्यामध्ये मधुर, आम्ल, लवण म्हणजे गोड, त्यानंतर खारट आणि आंबट या चवीचे पदार्थ यांच्या आहारामध्ये जास्त असले पाहिजेत. त्यामुळे स्वीट डिशेस ज्या आपल्या आहेत त्या ही लोक खाऊ शकतात आणि त्यांनी आवर्जून खाल्ल्या देखील पाहिजेत. त्याच पद्धतीनं लोणच्या सारखे पदार्थ आहेत, मुरंबे आहेत, त्यानंतर आपले वेगवेगळी फळं आहेत, तर हे सगळे पदार्थ यांच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. जे फक्त भाजी भाकरी किंवा कोरडाच आहार जे ठेवतात, तर तसं वात प्रकृतीच्या लोकांनी शक्यतो करू नये. भाकरी जरी खाल्ली तरी आवर्जून या लोकांनी भाकरीवर तेल किंवा तूप घेणं अत्यावश्यक असतं. वात प्रकृतीच्या लोकांचा आहार आपण बघितला, तर त्यांनी विहार कसा ठेवायला हवा, त्यांचं वागणं कसं असायला हवं, रुटीन कसं असायला हवं. तर वाताची प्रकृती जी आहे त्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. म्हणजे आपल्या शरीरातला वात वाढणार नाही या पद्धतीचं त्यांचं आचरण हवं. त्यामुळे यांनी खूप जास्त प्रमाणात व्यायाम करता कामा नये. हेवी एक्सरसाइज हे लोक करू शकत नाहीत आणि यांनी करूही नये, कारण त्याचा त्यांना साईड इफेक्ट जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे आपली जी काही शक्ती आहे, आपलं बल आहे, त्याच्या निम्म्या पटीनं यांनी व्यायाम करावा. कारण यांचं शरीर जे आहे, आपण बघितलं की यांच्या धातूंचं बल आहे, शरीराचं बल आहे, हे कमी असतं. त्यामुळे यांनी खूप जास्त व्यायाम करू नये. त्याच पद्धतीनं याची जी झोप असते ती आपण जसं म्हटलं की कमी प्रमाणात असते, पण तरीही यांनी रात्रीचं जागरण पूर्णतः टाळलं पाहिजे. जेवढ्या पॉसिबल होईल तेवढ्या लवकरात लवकर यांनी रात्रीचं झोपलं पाहिजे. कारण जेवढं आपण रात्री जागरण करतो तेवढ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये वात वाढत असतो. त्यामुळे रात्री जागरण जे आहे ते वात प्रकृतीच्या लोकांनी पूर्णतः निषिद्ध समजावं. अतिव्यायामासोबतच या लोकांनी अति प्रवास करणं देखील टाळलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणात प्रवास करतो त्यावेळी आपल्या शरीरातला वात नॅचरली वाढत असतो आणि ज्यांच्या शरीरात वात ऑलरेडी जास्त आहे त्यांना प्रवासाचा त्रास खूप जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे डेली खूप जास्त अपडाऊन होत असेल किंवा बाईक रायडिंग खूप जास्त प्रमाणात असेल किंवा पायी चालणं देखील खूप जास्त प्रमाणात असेल, तर हे सगळं वात प्रकृतीच्या लोकांनी टाळायला हवं. त्याच पद्धतीनं व्यायामामध्ये देखील जसं आपण म्हटलं की अति व्यायाम करता कामा नये. मग या लोकांनी व्यायामाचे कुठले प्रकार करायला हवेत, तर जे आपण शारीरिक एक्सरसाइजेस आहेत ते कमीत कमी प्रमाणात करायला हवे आणि त्याच वेळी मानसिक जे काही व्यायाम आहेत म्हणजे मेडिटेशन आहे, ध्यान धारणा आहे किंवा प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याची प्रॅक्टिस या लोकांनी जास्त करायला हवी. त्यामुळे त्यांच्या शरीरातली जी मनाची जी चंचलता आहे
ती कमी होण्यासाठी मदत होते, बुद्धी स्थिर राहण्यासाठी मदत होते, शांत राहण्यासाठी या लोकांना त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मेडिटेशन सारख्या ज्या गोष्टी आहे त्यांची खूप जास्त प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणात प्रॅक्टिस या लोकांनी नित्य नियमाने केली पाहिजे. त्याच पद्धतीनं सर्वांगाला तेल लावून मसाज करणं हे यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे स्नेहस्वेदन म्हणजे तुमच्या जवळच्या पंचकर्म केंद्रामध्ये जाऊन तुम्ही आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा रेग्युलरली स्नेहस्वेदन घेऊ शकता. त्याच पद्धतीनं घरच्या घरी देखील तुम्ही एखादं तिळतेल आहे किंवा तुमच्या वैद्यांनी एखादं तेल सजेस्ट केलेलं असेल तर तेल कोमट करून संपूर्ण अंगाला लावावं, छान अभ्यंग करावा आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. हे किमान आठवड्यातनं 2-3 वेळा तरी करावं. आणि आता जो हा पावसाळ्याचा काळ आहे हा वाताचा काळ सांगितलेला आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरात नॅचरली वात प्रकोप होतो. त्यामुळे वात प्रकृतीची लोक जी आहेत ती पावसाळ्यात खूप इझिली आजारी पडतात. त्यामुळेच या लोकांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेतली पाहिजे. म्हणून पावसाळ्यात डेली या लोकांनी अभ्यंग केलंच पाहिजे. त्याच पद्धतीनं डोक्याला तेल लावणं, तळपायांना, तळहाताला तेल लावणं आणि तेलाचं नस्य करणं ह्यासारख्या गोष्टी करणं. पुरण म्हणजे कानामध्ये तेल घालणं. हे कान दुखत असेल तरच नाही किंवा हातपाय दुखत असेल तरच नाही, पण रेग्युलर बेसिसवर या लोकांनी आचरणामध्ये, त्यांच्या रुटीनमध्ये हा तेलाचा जो अभ्यंग आहे ते ठेवलं पाहिजे. त्याच पद्धतीनं पंचकर्माचा जर विचार केला तर वात प्रकृतीची जी लोक आहेत त्यांच्यासाठी बस्ती हे जे पंचकर्म आहे ते अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे एखादा आजार झाल्यानंतर आम्ही वैद्य लोक बस्ती तर सांगतच असतो, पण आजार नसताना देखील जर तुम्हाला माहित आहे की तुमची प्रकृती वाताची आहे आणि पावसाळ्यासारखा जो ऋतू आहे ज्यामध्ये वात वाढलेला असतो, अशा ऋतूमध्ये तुम्ही दोषहर बस्ती तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन घेतला पाहिजे. 8 दिवसाचा बस्ती घेतल्यामुळे तुमच्या शरीरात वाढलेला जो अतिरिक्त वात आहे तो निघून जातो, त्याचं शमन होतं आणि पुढे जो वात वाढणार आहे तुमच्या शरीरात नॅचरली जास्त प्रमाणात तो कंट्रोलमध्ये राहतो. म्हणून वाताच्या लोकांनी नस्य करणं, स्नेहस्वेदन म्हणजे अभ्यंग करणं, बस्ती घेणं हे जे प्रकार आहेत ते नियमितपणे करावेत. जेणेकरून तुम्हाला तुमचा जो वृद्धापकाळ असेल किंवा पुढचं येणारं जे लाईफ असेल त्यामध्ये तो जो वाढलेला वात आहे तो त्रास देणार नाही आणि तुमचं आरोग्य अबाधित राहू शकेल. अशा प्रकारे वात प्रकृतीची लोकांची लक्षणं काय आहेत, ती कशी ओळखायची, त्यावर काय उपाय करू शकतो, हे सगळं आपण आजच्या भागामध्ये समजून घेतलेलं आहे. आता भेटूया पुढच्या भागामध्ये वेगळ्या प्रकृतीसोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.